विविध परंपरेने आज संपूर्ण श्रावण मास, सर्व मासामाझी श्रावण मास जर आपण पाहिला तर या श्रावण मास आपला वैदिक हिंदू धर्म परंपरेमध्ये अनेक प्रकारचे सण पाहायला मिळतात, उत्सव पाहायला मिळतात, नाही का? मग त्यामध्ये नागपंचमीपासून कृष्ण जन्मापासून तर आपला आज खरं म्हणजे आपला भारतीयांचा एक राष्ट्रीय सण आहे आणि तो राष्ट्रीय सण नाही का 15 ऑगस्ट. कारण ज्यांच्या आपण कृपा आशीर्वादाने इथे आपण उत्तम अशी सेवा घेतोय तर त्यांचंही आपल्याला स्मरण असणे गरजेचं आहे. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो सज्जन हो, या मायभूमीमध्ये अनेक शूरवीर जन्माला आले आहेत, अनेक नरवीर जन्माला आले आहेत, अनेक संतवीर जन्माला आले आहेत आणि आपण त्यांची प्रेरणा घेऊन आपलं जीवन उज्ज्वलता करायची असते. माय बाबा हो, संपूर्ण श्रावणमध्ये आपण जे काही आपण अधिकम फलम म्हटलेलं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध काय आहे? गोड आहे. पण त्यामध्ये जर केशर घातलं, त्यामध्ये वेलदोडा घातला तर दूध कसं होतं? आणखी गोड होतंय. तसं संपूर्ण श्रावण मास आणि आज आपला विशेष म्हणजे दुहेरी संयोग. आज कृष्ण जयंती, भगवंताचा आपल्या भाषेमध्ये वाढदिवस, बर्थडे तुमच्या भाषेमध्ये, नाही का? तर आपण असा दुहेरी सहयोग आणि या दुहेरी सहयोगाचा आपण सगळ्यांनी टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील, मुखामध्ये नाम नाही घेतले टाळ्या चालेल, पण सर्वांगाचे काम करून हे कीर्तन श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल माय बापा हो, भारतामध्ये अनेक क्षेत्र आहेत, अनेक तीर्थ आहेत. आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत ते सामान्य क्षेत्र नाही. बऱ्याच वेळा मी कीर्तनामध्ये या विषयाचा अंतर्भाव करत असतो. कारण आपण ज्या पवित्र भूमीमध्ये नाम गात आहोत ते क्षेत्र सामान्य नाही. म्हणून थोड्या आपला वारकरी संप्रदायाचा तर तत्व प्रणाली निश्चित बघितली आपण तर अनेक प्रकारचे क्षेत्र आहेत, अनेक प्रकारचे तीर्थ आहेत, पण संपूर्ण वारी नाही, संपूर्ण सगळ्या ठिकाणची वारी नाही बरं का. संपूर्ण सगळ्या ठिकाणांची वारी नाही. वारी फक्त भारतामध्ये 3च क्षेत्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं, ज्या ठिकाणी तीर्थ असतं, ज्या ठिकाणी संत असतात, ज्या ठिकाणी भगवंत असतात, असे क्षेत्र म्हणजे त्यांची वारी असते बरं का. त्यांचीच वारी असते. बघा, आपल्या पहिली वारी जर भारतामध्ये आपण पाहिली तर ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे, ज्या ठिकाणी संतांचं वास्तव्य आहे ते म्हणजे जाऊया पंढरीला विठू दर्शनाला, जाऊया पंढरीला विठू दर्शनाला, जाऊया पंढरीला विठू दर्शनाला, जाऊया पंढरीला विठू दर्शनाला. आषाढी कार्तिके एकादशीला, आषाढी कार्तिके एकादशीला, आषाढी कार्तिके एकादशीला, आषाढी कार्तिके एकादशीला संतांचा मेळा, संतांचा मेळा.
भाग्यसी करीत स्नान लागतात चरणाला अभिमुखा वाहू त्याला विठू दर्शनाला जाऊया पंढरीला विठू दर्शनाला जाऊया पंढरीला विठू दर्शनाला जाऊया पंढरीला विठू दर्शनाला सज्जन हो त्या ठिकाणी माझ्या भगवंताचा पांडुरंगाचा काय आहे कायमचा आहे भक्त कुंडली काय आहेत संत आहेत चंद्रभागा काय आहे तीर्थ आहे चंद्रभागे करिता स्नान तुझे दोष पळती रानो रान चंद्रभागा काय आहे तीर्थ आहे आणि भक्त कुंडली काय आहेत संत असं जे पवित्र क्षेत्र म्हणजे काय आहे आलिया संसारा कुठा वेगी करा शरणाचा उदारा पांडुरंगा असं पवित्र क्षेत्र म्हणजे आपलं पंढरपूर तर नंतर दुसरी वारी सांगितलेलं आहे आळंदी हे गाव हे पुण्यभूमी गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी गाव त्या ठिकाणी सिद्धेश्वर काय आहेत भगवंत आहेत त्या ठिकाणी माझे ज्ञानोबा काय आहेत संत आहेत इंद्रायणी काय आहे तीर्थ आहे असे पवित्र क्षेत्र म्हणजे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ही झाली दोन दुसऱ्या प्रकारची वारी नंतर तिसरी वारी आज आपण ज्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञान ग्रहण करत आहोत नाम ग्रहण करत आहोत ते म्हणजे हे सुद्धा पवित्र क्षेत्र आहे या ठिकाणी संपूर्ण विश्वाचे दर 12 वर्षांनी काय येतो महाकुंभमेळा येत असतो या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश यांचं काय आहे वास्तव्य आहे इथं कायमचं त्यांचं भगवंताचं वास्तव्य आहे या ठिकाणी माझा निवृत्ती राया धन्य धन्य निवृत्ती राया कायमय मावर नावा कायमय मावर नावा कायमय मावर नावा कायमय मावर कायमय मावर नावा कायमय मावर नावा हे धन्य धन्य निवृत्ती देवा कायमय मावर नावा शिव अवतार धरुनी गेले दैलोकी पावन भगवान भोलेनाथाचं काय आहे कायमचं वास्तव्य आहे या ठिकाणी संत निवृत्तीनाथ काय आहेत संत आहेत आणि कुशावरती काय आहे तीर्थ नाही का कुशावरता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे एवढंच काय माय बाप हो दृष्टी पडता ब्रह्म दृष्टी पडता दया नाही यमपुरी दया नाही यमपुरी तुझे बरसात दया